founder, chairman, Fuel, to address this august audience on this highly joyous and equally special occasion. नमस्कार आदरणीय नितीन गडकरी जी, खरंच आपण आम्हाला आज सगळा वेळ दिला त्याबद्दल मी हृदयाशी तुम्हाला धन्यवाद देतो. 19 वर्षाचा जो माझा प्रवास होता त्यात मला आठवतं मी आपल्याला पहिल्यांदा रवी बोरटकरजींसोबत भेटलो होतो तेव्हा आपण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होतात. भेटीत मला तुम्ही विश्वास दिला की सोशल एंटरप्रेन्योरशिपचा प्रवास कठीण असला तरी तो योग्य आहे आणि खरं तर CSR हा एक सोशल एंटरप्रेन्योरशिपचाच मॉडेल आहे आणि त्याची देशभर मोठ्या प्रमाणावर गरज आहे. एक मिनिस्टर आहात की जे नेहमी सोशल एंटरप्रेन्योरशिपच्या मॉडेलचं ॲडव्होकसी करता आणि मला सांगायचा आनंद आहे की असं मॉडेल सोशल एंटरप्रेन्योरशिपचं फ्युएलनी उभं केलंय की ज्याचं करिअर काउन्सिलिंगची पासून चळवळ सुरू झाली. मग अनेक खासदार आमदारांनी हा उपक्रम त्यांच्या मतदारसंघात राबवला आणि मग जवळजवळ सर्व कॉर्पोरेट 76हून जास्त कॉर्पोरेट्सनी ह्याला पाठिंबा दिला. आज आमच्या फ्युएल बिझनेस स्कूलच्या PGDM आणि याच्या पदवीदान समारंभासाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्यास खूप आभार व्यक्त करतो. नितीनजी, आम्ही फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी म्हणून एक नवीन मॉडेल तयार केलं आहे. या मॉडेलमध्ये कॉर्पोरेट्सना जे कौशल्य पाहिजे आणि विद्यार्थ्यांना बिना पैसे खर्च करता शिकायचं आहे असं एक मॉडेल आपण तयार केलं आहे, ज्यात विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी आपण कॉर्पोरेट्सचं ट्रेनिंग देतो आणि दुसऱ्या वर्षी त्यांना स्टायपंडच्या माध्यमातून त्यांची सगळी कॉस्ट रिकवर करता येते. असं एक युनिक मॉडेल जसं आपण नागपूरमध्ये वेगवेगळ्या मेडिकल ह्याच्यासाठी काम केलंय, ॲग्रोविजन तर्फे फार्मर्ससाठी काम केलंय, तसंच एक अगदी कमी फीजमध्ये आणि स्कॉलरशिपमध्ये आपण हे काम करतोय. आणि मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की जगभरात सिंगापूर असेल, युनायटेड अरब असेल, इतर देशात स्किल युनिव्हर्सिटी आहेत आणि स्किल युनिव्हर्सिटी ह्या म्हणजे काही 10 एकर 15 एकर जागा असं नाही आहे, तर व्हर्टिकल स्किल युनिव्हर्सिटीज आहेत. तर आपल्या देशाला व्हर्टिकल स्किल युनिव्हर्सिटीची गरज आहे. यावेळी मला मनापासून आपल्याला हे पण सांगायचं आहे की डॉक्टर युसुफ अहमेद जे आपले सिप्लाचे चेअरमन आहेत त्यांनी आमचं स्कूल ऑफ सायन्स दत्तक घेतलंय आणि त्या स्कूल ऑफ सायन्सच्या दत्तक घेतल्याने दरवर्षी 100 विद्यार्थी त्यातनं पासआउट होणार आहेत. म्हणजे ह्या ठेवीवरनं दरवर्षी विद्यार्थी शिकत जाऊ शकतो. असं एक वेगळं युनिक मॉडेल मी जे केम्ब्रिजमध्ये शिकलो ते करतोय. आम्ही कॅस्ट्रॉल बरोबर इथे रेखा मॅडम आहेत, 20,000 2 चाकी 2 व्हीलर मेकॅनिक्स यांना प्रशिक्षण करतोय आणि त्यांना EV स्किलिंग देशभर देतोय. ब्रॉडरिच म्हणून आता बेंगलोरची कंपनी आहे, त्यांच्याबरोबर अर्न अँड लर्न कार्यक्रमातनं विंग्स विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देतोय. कॅपजेमिनाय जी खूप मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे, दरवर्षी 2000 युवकांना स्किल ट्रेनिंग देऊन त्यांचं प्लेसमेंट करून यांना ट्रेनिंग देतोय. यात मला आवर्जून तुम्हाला सांगायचं, जेव्हा पवार साहेबांनी ही संकल्पना कॅपजेमिनायची ऐकली तेव्हा त्यांनी आजूबाजूच्या इंजिनिअरिंग कॉलेजला कॅपजेमिनाय कंपनी जोडून दिली आणि फ्युएलला ट्रेनिंग द्यायला सांगितलं आणि त्यातनं 2000 मुलांना प्रशिक्षण मिळून त्या सर्व इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ऍडमिशन दुप्पट झाल्या. असा प्रयोग सुद्धा यशस्वी झाला. औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगर इथे आपले उद्योजक आहेत, त्यांनी स्वतःच्या जमीन मोफत देऊन स्किल युनिव्हर्सिटी सुरू करण्याचा पुढाकार घेण्याचा मानस ठेवलाय आणि फ्युएलला ते काम दिलंय. VFS ग्लोबल सगळ्यात जगात विजा प्रोसेसिंग जो होतो ते VFS ग्लोबल करते. त्यांनी आपल्याला 2000 युवकांना इंडोनेशियामध्ये ट्रेनिंग द्यायला सांगितली, तर ती इंडोनेशियाची ट्रेनिंग पण फ्युएल इम्प्लिमेंट करतंय. इथे अपर्णा पांडे BPCL भारत पेट्रोलियम तर्फे 17,000 2 व्हीलर मेकॅनिक्सला आपण अपग्रेड करायचा प्रयत्न त्यांच्या मार्फत करतोय. ॲक्सा आहे, इन्फोसिस फाउंडेशन आहे, कोलगेट आहे, कॉग्निझंट आहे, सुमितजी, जे सगळे नवीन टेक्नॉलॉजीच्या कंपन्या आहेत त्या सगळे जण इथे हे करतायत, स्किलिंग करतायत. नितीनजी, आज आपल्याला वेळ कमी आहे, पण आपला वेळ घेऊन आम्ही ही सगळी संकल्पना सखोलरित्या आम्ही तुम्हाला मांडू आणि एक स्वप्न आपल्या समोर मांडू इच्छितो की मी मागे आपल्या मार्गदर्शनाखाली नागपूरमध्ये एक मीटिंग केली आणि मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल हब्स, मिहानमध्ये नवीन गुंतवणूक याच्यासाठी लागणारं जे कौशल्य आहे ते सुद्धा आपण फ्युएल सारख्या माध्यमातून करू शकतो. विद्यार्थ्यांना माझा एवढाच मेसेज आहे की तुमच्या हातातलं हे जे सर्टिफिकेट आहे फक्त कागद नाही आहे, ते एक वचन आहे. वचन की तुम्ही केवळ नोकऱ्या मागणार नाहीत तर निर्माण कराल, तुम्ही स्वतः यशस्वी व्हाल आणि ही पुढे वाटचाल कराल. आता शेवटी नितीनजी, आपण जसं रस्ते बांधतात, जसे गावांना, शहरांना आणि राज्यांना जोडतात, तसेच आम्हाला आपला आशीर्वाद द्या, ज्यामुळे आम्ही शिक्षणाचे रस्ते बांधू आणि स्वप्न पुढे घेऊन जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.